एसटीची भाडेवाढ खरंच आज गरजेची होती का? गरजेची आहे का? आणि असेल तर मग काय? त्याच्या मागचं कारण काय? भाडेवाढीचं अपश्रेय घ्यायला टाळाटाळ केली जाते का? निर्णय अधिकाऱ्याने घेतला, मंत्री म्हणतायत, मग मंत्र्यांनी काहीच नाही केलं का? मग एरवी सगळ्या गोष्टींचं श्रेय घेणारे आता अपश्रेय घ्यायला मागे का सरकतायत? एसटीची भाडेवाढ नेमकी कुणी केली? मंत्र्यांनी केली की अधिकाऱ्यांनी केली? महाराष्ट्राला उत्तर मिळालं पाहिजे. एसटीची भाडेवाढ झाली, मग सुविधांचं काय? सामान्य माणूस आपल्या खिशातून 4 पैसे काढून देतोय, तो द्यायलाही तयार आहे हो, पण त्याला सुविधा मिळणार आहे का? त्याची अवस्था बदलणार आहे का? योजनांची मतं मिळवली, दायित्व घेणार का? का निवडणुकीच्या तोंडावरती जे सांगितलं गेलं की ह्या योजनांमुळे एसटी नफ्यात आली आहे, मग आज अचानक निवडणुका झाल्यावर तोट्यात का आली? महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना. म्हणूनच आज हे सगळे प्रश्न आपण उपस्थित करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. वाघमारे सर, स्वागत आहे तुमचं. आज ज्यांनी रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल आवाज उठवला, सामान्य माणसाचे प्रश्न उचलले, ज्यांच्याकडनं अपेक्षित आहे, आणि विरोधी पक्षनेते राज्याचे विधान परिषदेचे अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत. अंबादासजी, तुमचंही स्वागत आहे. आणि आपल्यासोबत एसटी संघटनेचे नेते संदीप शिंदे आहेत. संदीपजी, तुमचं स्वागत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. आपण त्यांचं सुद्धा आल्यावर स्वागत करू. पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांपासून. अंबादासजी, आज तुम्ही मोर्चा काढला, एल्गार पुकारला, आणि पुढच्या काळात तुम्ही असं म्हणताय की ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तुमचा या भाडेवाढीला नेमका विरोध का आहे? तुमची भूमिका काय? आज आम्ही मराठवाड्यात जवळपास 52 तालुक्यामध्ये आंदोलनं केली, चक्काजामची मराठवाड्यात. आणि उद्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी उद्या आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. 15% भाडेवाढ एसटीनं केली. 2-3 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी एसटी नफ्यात असल्याची घोषणा केली. त्याची किती नफ्यात आहे तेही सांगितलं. आणि नफ्यात आल्यानंतर 2 महिन्यातच एसटी तोट्यात गेली का, हा माझा प्रश्न आहे. एक तर त्यावेळेस ते खोटं बोलले, किंवा आता ही खोटी स्थिती आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी याच्यातलं आहे. एक दुसरी गोष्ट, एसटीचं आता 1310 बसेसचं एक टेंडर काढलं गेलं. हे टेंडर आधीच्या सरकारने, म्हणजे हे जे आत्ताचं फडणवीसांचं सरकार आलं, आधीच्या सरकारने मंजूर केलेलं. हे सरकार आल्यानंतर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली. विधिमंडळात मी त्याच्याविषयी आवाज उचलला होता. कारण ज्या आता बसेस चालू आहे, या 44 रुपये किलोमीटर डिझेलसह, आणि आता नवीन टेंडर काढलं विदाऊट डिझेलसह 35 रुपये काहीतरी 20-25 पैसे. म्हणजे जवळपास आधीच्या पेक्षा 12 ते 13 रुपये जास्त. जर सगळा 1310 बसेसचा हिशोब मांडला तर 280 कोटी रुपये प्रत्येक वर्षी, आणि 10 वर्षाचं हे टेंडर आहे. जवळपास 2800 कोटी रुपये एसटीला खड्ड्यात लोटणारा हा निर्णय होता. त्याला विरोध आम्ही केला. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली. या समितीनं फेरविचार केला, आणि आता तो निर्णय सरकारने स्थगित केलाय, थांबवलेला आहे, रद्द केलाय. एकीकडे असं 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणार हे महामंडळ, एकीकडे 16 कोटी रुपये फायद्यात आलं सांगणारं महामंडळ, मग 15% भाडेवाढ का करतंय? मी थेट सवाल विचारतो अंबादासजी, इधर उधर की बात नाही, डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घालायचा आहे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, थेट मुद्दा 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार एसटीच्या या टेंडरमध्ये झालेला, त्याच्याविषयी आवाज उचललेला. 16 कोटी जर एसटी फायद्यात आली 2 महिन्यापूर्वी एसटी बस तोच मुद्दा मी डॉक्टरांना विचारतो. डॉक्टर, निवडणुकीच्या पूर्वी जी एसटी फायद्यात आली होती असं तुम्ही सांगितलं महाराष्ट्राला जाहीर सभांच्या माध्यमातून, आज ती अचानक तोट्यात कशी गेली, हा महाराष्ट्राचा सवाल आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विचारतायत तुम्हाला. सगळ्यात
पहिली गोष्ट अशी हम्म, की एसटीच्या भाडेवाढीबद्दल बोलायचा नैतिक अधिकार विरोधी पक्षनेत्यांना आहे का, हम्म, त्यांच्या पक्षाला उभाटाला आहे का? कारण ज्यावेळी ॲडव्होकेट गुणवर्त सदावर्ते आणि इतर लोक ज्यावेळी संपावर बसले होते, हम्म, 4-4 महिने संप चालला होता, त्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब ठाकरे होते. त्यांच्याकडून ना कधी एक स्टेटमेंट आली एस टीच्या कर्मचाऱ्यांबद्दल, महामंडळांबद्दल, ना त्यांच्याकडून काही आलं. हम्म, मग आता जे अश्रू ढाळतायत, आता जी आंदोलनं करतायत, मग हे मगरीचे अश्रू आहेत का? हे विरोधी पक्षनेत्यांनी त्यावेळेचं सांगावं. हम्म, कारण कसं आहे की आता फक्त त्यांना अस्तित्वासाठी उभाटाच्या, त्यांना अशा प्रकारची 4-2 इकडे तिकडे आंदोलनं करायची आहेत आणि प्रकाशात राहण्यासाठी या गोष्टी बोलायच्या. बर. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आदरणीय दानवे साहेब काय म्हणाले की त्याचा भ्रष्टाचार झाला 2800 कोटीचा. भ्रष्टाचार कधी होतो की विलासजी मी तुमच्याकडून काहीतरी घेतलंय वेगळं खोटं सांगून आणि ते माझ्या पॉकेटमध्ये गेलंय, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. याच्यामध्ये फक्त कागदावरचे निर्णय आहेत. त्या पण ते निर्णयाबद्दल जाणार होते असं नाही, म्हणतात ना, नाही, नाही, ते एक खिशात जाणार होते एक- म्हणून आम्ही विरोध करत असताना एक त्यांचं लक्षात म्हणणं आहे. घ्या की कागदावरचे निर्णय होते, त्याच्यावर निर्णय होणार होते परत. हा. हे फक्त त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं बर. होतं, त्याच्यावर परत निर्णय होणार होते. ते निर्णय होण्याच्या आधीच आपण बॉम्ब ठोकायची की 2800 कोटीचा भ्रष्टाचार. आणि किती फेक नरेटिव्ह तुम्ही बोलणार आहात. भ्रष्टाचार झालेला नाही, फक्त त्यांनी त्यांचं म्हणणं मंडळाने कागदावर मांडलं. ते म्हणणं मुख्यमंत्र्यांनी आमच्या कोणी कॅन्सल केलं? आमच्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल केलं. मग महायुतीचा जो मुख्यमंत्री हे कॅन्सल करतोय तर तो काय भ्रष्टाचार करतोय का? हा. आपण काय बोलतोय लोकांना पटेल असं बोलायला पाहिजे. ठीक. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो तुम्ही म्हणताय हा. की एसटी फायद्यामध्ये होती, हे महामंडळाचे त्यावेळचे कुसेकर, मला वाटतं त्यांचं नाव होतं, त्यांनी सप्टेंबर मध्ये हे जाहीर केलं होतं की 31 डिव्हिजन पैकी 20 डिव्हिजन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि 16 करोड काहीतरी त्यांनी तो फायदा जो आहे हा दाखवला आणि त्यावेळी त्यांनी तो डिक्लेअर केला. आणि त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितलेला जो फायदा होता तोच फायदा आम्ही लोकांना सांगितला की बाबा एवढा फायदा झालाय. आता भाडेवाढीचा जो प्रश्न आहे, चौथा मुद्दा विलासजी, त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की गेली 4 वर्ष आपण पण दाखवलं की भाडेवाढ झालेली नाही. हा. मग ही जी भाडेवाढ झालेली नाही, आपले पगार वाढतायत, आपला खर्च वाढतोय, आपलं इंधन वाढतंय. त्यांचे कुठं वाढतायत पगार? ते तर नाही, नाही. म्हणतात वाढवा ना आमचे नाही, पगार. मला काय म्हणायचंय की जो खर्च जो आहे एसटी वर होणारा जो खर्च आहे, सुट्या भाग आहेत, एसटीचे इंजिनचे भाग आहेत, गाड्यांची मेंटेनन्स आहे, याचा जो खर्च वाढतोय तो खर्च आज नाहीतर उद्या तुम्हाला कॉम्पन्सेट करावा लागेल. त्या खर्चाचे तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. आता 360 कोटी जो भाडेवाढ आपण, म्हणजे त्यांना जे आपण हाफ तिकीट महिलांचा सन्मानजनक निर्णय आपण घेतला, त्याला आपण त्याची मतं मिळाली ना तुम्हाला? नाही नाही, ऐका, आम्ही मतांसाठी नाही केलं, महिलांच्या सन्मानासाठी केलं. बरोबर, आशीर्वाद त्याचे- म्हणू त्या- तुम्हाला आशीर्वाद मिळाले, त्याचे- सरकार आलं, मग सरकारनं द्यावं ते आता त्याचे त्याचे मग आम्ही पैसे. देतोय ना, त्याचे 360 कोटी होतात, आम्ही 300 कोटी देतोय. 60 कोटीसाठी आम्ही सकारात्मक चर्चा करतोय, ते पण आम्ही देऊ. त्याच्यामुळे आम्ही ज्या योजना राबवल्या त्या इम्प्लिमेंट केल्या. खोटं बोलून, रेटून बोलून लोकांना गंडवता येत नाही. लोकांच्या लक्षात आलंय उभाटाची पद्धत, महाविकास आघाडीची पद्धत, म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा. ठीक आहे, मी तुमची भूमिका जाणून घेतली, पण मला या चर्चेमध्ये आता आणायचंय. एसटी संघटनेचे नेते संदीप शिंदे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, तुम्हाला सरकारची ही भूमिका पटते का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आता ही 14.9% जी भाडेवाढ करण्यात आलेली आहे ती खरंच गरजेची होती का?
आणि गरजेची असेल तर यातून किती गरज संपणार आहे एसटीची? एसटी खरंच तोट्यातून बाहेर येणार आहे का? आणि माझा जो प्रश्न त्यांना होता, आधी फायद्यात होती ना आता तोट्यात गेली, हे गणित काय जरा महाराष्ट्राला समजून तर सांगा. एकतर विलासजी, ही चर्चा सत्ताधारी, विरोधी पक्ष नेते आणि कामगार नेते यांच्यात घडून आणल्याबद्दल मी न्यूज 18चं आभार व्यक्त करतो. मला असं वाटतं की या सगळ्या राजकारणामध्ये माझ्यासारख्या कामगार नेत्यांनी जाण्यापेक्षा खऱ्या अर्थानं चर्चा लालपरीच्या आरोग्याची कोण घेणार आहे की नाही, करणार आहे की नाही, हा पहिला खरा प्रश्न आहे. दुसरी बाब अशी आहे की ज्या लालपरीचे सेवक आहेत त्यांच्यावरती या भाडेवाढीचा काय परिणाम झालाय याची चर्चा होणं आवश्यक आहे. नंबर 1चा मुद्दा जो तुम्ही मला विचारला, तो नंबर 1चा मुद्दा असा आहे की भाडेवाढ गरजेची होती का? खरं तर आमच्या 1999 सालीच्या ठरावानुसार एसटीचं भाडेवाढ म्हणजे डिझेलचे रेट वाढतील, बाकी स्पेअर पार्टचे रेट वाढतील, त्या अनुषंगाने वाढ करायचे अधिकार राप महामंडळाला म्हणजे त्याच्या संचालक मंडळाला दिलेले आहेत. त्यामुळे आपोआप भाडेवाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर मध्यंतरीच्या काळात 5 वर्षाची जी भाडेवाढ झाली नाही आणि त्या एसटीचा जो तोटा वाढला त्याला राजकीय पार्श्वभूमी आहेच नक्की, की मतदारांना आकर्षित करायचं होतं, भाडेवाढ द्यायची नव्हती. ह्या सगळ्या बाबी जरी असल्या तरी एसटीचं कंबरड मात्र मोडत चाललं होतं. एसटीवर नवनवीन सुविधा दिल्या. आमचं म्हणणं आहे की महिलांना द्या, ज्येष्ठांना द्या, सगळी लालपरी फुकट नेली तरी आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्याचे पैसे वेळेवरती एसटीला आले पाहिजेत. एसटीने जगायचं कसं हा प्रश्न असला पाहिजे. एसटीला गेल्या कित्येक वर्षात स्वतःच्या मालकीच्या गाड्या नाही मिळाल्या. आता नवीन आलेल्या परिवहन मंत्री महोदयांनी दरवर्षी 5,000 गाड्या स्वमालकीच्या घेऊ हे सांगितलं. संपूर्ण राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारची भूमिका त्यांच्या समोर गेलेली आहे. नाहीतर खाजगीच्याच गाड्या आणा, त्यांचा ड्रायव्हर, त्याचे किलोमीटर किती वाढवायचे, त्याचा करार 13 वर्षाचा करायचा, या सगळ्या चालक त्यांचा असायचा. आणि शिवशाही नावाची जी गाडी आली तिने एसटीची आबरू काढली, रोजच्या रोज अपघाताची मालिका होती. आणि म्हणून स्वमालकीच्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि कालची जी भाडेवाढ झालेली आहे ती 1 रुपयाच्या पटीमध्ये झाल्यामुळे गेली 3 दिवस ज्या दिवशीपासून भाडेवाढ लागू झाली, माझ्या मोबाईलमध्ये चित्र, आमच्या कंडक्टर लोकांना मारहाण होतीये. लोक 10 रुपयाची नोट देतात, 1 रुपया घे म्हणतात तर 9 रुपये परत द्यायचे. कंडक्टरनी असे किती प्रवाशांना 9 रुपये द्यायचे? तेव्हा क्रमांकामध्ये 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या पटीमध्ये गेल्या वेळेच्या दोन्ही भाडेवाढी म्हणजे 25 ऑक्टोबर 21ला झाली, 15 जून 18ला झाली, 5च्या पटीत झाली, ती आता 1% झाली. 1 रुपयामुळे झाल्यामुळे राज्यामध्ये संपूर्ण कंडक्टर लोकांच्या मध्ये असंतोष माजलेला आहे. आणि म्हणून माझ्या सत्ताधाऱ्यांना डॉक्टर, मी डॉक्टरांकडून उत्तर घेतो. सरकारचं उत्तर घ्यावं लागेल या मुद्द्याबद्दल, कारण अनेक व्हिडिओ मला सुद्धा आपल्या या सगळ्या बांधवांनी पाठवलेले आहेत की हाणामारीच्या घटना घडलेल्या आहेत. 1 रुपयाची ही वाढ आहे, 1च्या पटीने केली, 5च्या पटीने करायला काय हरकत होती? हे नवं कशाला झांगडगुत्ता करून ठेवला? नाही, ह्या बाबतीमध्ये शिंदे साहेब म्हणतात ते बरोबर आहे. त्या ज्या भाडेवाढीमुळे सुट्या पैशाचा जो प्रॉब्लेम सगळीकडे होतोय, ती मागणी आणि ती घटना रास्त आहे. आणि यासाठी सरकार सकारात्मक चर्चा करून निर्णय घेणार आहे. लवकरच त्याच्यावर निर्णय घेतला जाईल, कारण महाराष्ट्रातील जनतेला कुठेही त्रास होईल असं वागणं महायुती सरकारचं नाही आहे. त्याच्यामुळे जो काही गोंधळ झालाय तो आम्ही नक्कीच सकारात्मकरित्या सरकार त्याच्यातून मार्ग काढेल. माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी त्याच्यातून मार्ग काढतील आणि महायुतीचं सरकार या बाबतीत सकारात्मक राहून जनतेला जास्तीत जास्त त्याचा फायदा आणि त्रास कसा कमी होईल ते आम्ही बघू. ठीक आहे डॉक्टर, मला या चर्चेमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना एकच विनंती करायची, प्लीज आजचा आपला इंटरव्ह्यू आणि सरकारच्या वतीनं तुम्ही बोलताय, राज्यातले बहुसंख्य कर्मचारी आजची आपली लाईव्ह बघतायत. माझं म्हणणं असं आहे की 5च्या पटीत गेल्या वेळेच्या दोन्ही भाडेवाढ झाल्या. तुम्ही आज सरकारच्या वतीनं मान्य करून टाका की 5 रुपयाच्या पटीत आमच्या कंडक्टर लोकांना. डॉक्टर, तुम्ही बोलणार का? मंत्री महोदयांशी बोलणार का? आणि न्यूज 18 लोकमत सुद्धा आज आवाहन करताय राज्याच्या परिवहन मंत्र्यांना, तुम्हाला सुद्धा विनंती करतोय आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा सरकारला ही विनंती करा, आपण सगळेजण करूया. महाराष्ट्रामध्ये आज हे गरजेचं आहे, कारण 1 रुपयासाठी भांडणं होणं आणि त्या कंडक्टर महोदय जे त्यांना त्रास होतो या सगळ्याचा. नाही, नक्कीच मी मगाशीच सांगितलं संदीपजी की या बाबतीत मलाही खूप तक्रारी आल्यात, सगळीकडे व्हिडिओ फिरतायत आणि आमचं महायुतीचं सरकार संवेदनशील सरकार आहे. मी नक्कीच आमचे
सहकारी आदरणीय मंत्री महोदय प्रताप सर नाईकजी त्यांच्याशी नक्कीच आम्ही बोलतोय आणि याच्यातून ते आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून याच्यावर सकारात्मक निर्णय महायुतीचं सरकार घेईल आणि त्यासाठी प्रयत्न डेफिनेटली मी करणार आहे. खरं तर मला प्रश्न पडतो, हे निर्णय घेणारे कोण असतात आणि ते निर्णय घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करत नाहीत, हाच मला प्रश्न पडतो नेहमी. आपण नंतर विनंती करू, ठीक आहे, तरी आपण विनंती करूया. मला विरोधी पक्ष नेत्यांना विचारायचं आहे, आता यांनी असं म्हटलंय की जेव्हा मागे आंदोलन झालं तेव्हा तेव्हाचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री त्याच्याबद्दल बोलले नाही, त्यामुळे तुम्हाला नैतिक अधिकार नाही, अशी राजकीय टीका तुमच्यावर केली. पण मला एक मुद्दा तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. मला असं वाटतं वाघमारेंना प्रवक्ते म्हणून बोलतायत, बाकी त्यांना कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. करू पाहू सांगू याला कोणताही अर्थ नाहीये. त्यांना हे माहिती नाही की एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेली निविदा देवेंद्र फडणवीसांनी रद्द केली, हे त्यांना माहिती नाहीये. सगळ्यात आधी दुसरी नाही, गोष्ट, दानवे जरा साहेब मला बोलू द्या, दानवे मी साहेब तुमच्यामध्ये बोललो नाही. निविदा नाही तर रद्द मी काय केली. म्हणतो, मला बोलू द्या, एक त्यानंतर मी जण बोलणार नाही. मला एक मध्ये- जणाचं होऊ द्या. माझ्यामध्ये डिस्टर्ब नाही करायचं. मी बोला. गेलं का कोणाला बोला बोला. एक जण बोलू हा, आपण. मला बोलू द्यायचं, पुन्हा माझ्यामध्ये बोलायचं नाही. बोला हा, मला बोललो दे. मी तुमच्यामध्ये बोललो का? एक शब्द बोललो नाही, बोला. माझ्यामध्ये पण नाही बोलायचा. हम्म. त्याच्यामुळं निर्णय घेतला होता एकनाथ शिंदेनी, रद्द केला देवेंद्रजी फडणवीसांनी. महामंडळाचे उपाध्यक्ष होते आपले, आता रायगडचे पालकमंत्री पदासाठी जे म्हणतात ना, भरत शेठ गोगावले यांनी. आता हे वाघमारे म्हटलं की कागदावर निर्णय, ह्या निर्णयाची कॉपी आहे माझ्याकडे. यांना काही माहिती नाही. 3 एजन्सी आहे, एक दिल्लीची आहे, एक गुजरातची आहे आणि एक तामिळनाडूची एजन्सी आहे. याच्यातल्या या सगळ्या 3 एजन्सींना त्यांनी या सगळे विभाग वाटून दिले होते. माझ्याकडं त्याचे दर आहे, आधीच्या एजन्सीचे दर आहे 44 रुपये 38 पैसे प्रिव्हियस वेंडर्स. आताचा वेंडरचा रेट आहे 35 रुपये 20 पैसे, म्हणजे विथ डिझेल जर घेतलं तर 57 रुपये 20 पैसे. हा माझा पेपरनी, हा एसटी महामंडळाचा अग्रीमेंट झालेला पेपर माझ्या हातात आहे. त्यामुळं करार कागदावरच होत असतात. ठीक आहे, मी उत्तर घेतो. दानवे साहेब उत्तर घेतो. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मला पूर्ण बोलू द्या. हा, मला पूर्ण बोलू द्या. तुम्ही त्यांची बाजू घ्यायची तर मग त्यांची घ्या, मी ठेवून देतो. नाही, मला एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला, त्याचं उत्तर मला घेऊ द्या असं म्हणालो. मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. चॅनल का त्यांची बाजू घेत असेल तर त्यांची घ्या, मला बोलवायचं नाही. मग कुणाची बाजू घेण्याचा सवाल नाहीये, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर घेतोय, बाजू घ्यायचा विषय नाहीये बोलू सर. द्या आधी, मला बोलू द्या ना. मग हा, दुसरी गोष्ट, जो यांनी सांगितलं की त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, 2022ला भाडेवाढ झालेली, बरोबर. नंतर संप झाला होता उद्धवजीच्या सरकारच्या काळात विलिनीकरणासाठी. नंतर जे आता आपण सदावर्ती साहेब येणार आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मला ह्याचे आताचे जे लोक आहेत यांनी उचलून या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. हे सांगतात सरकार संवेदनशील सरकार आहे, सरकार सकारात्मक सरकार आहे. 1 रुपया आणि 5 रुपयाचा मुद्दा काढला. माझं म्हणणं 1 पैशाची सुद्धा वाढ झाली नाही पाहिजे. एकीकडे सरकार वेगवेगळ्या योजनेमध्ये हजारो कोटी घालत असताना आता या सगळ्या याच्यामध्ये जवळपास 60-62 वेगवेगळ्या समाज घटकांना एसटी मध्ये सवलती आहे. महिलांना 50% सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे. याचा परतावा अजून एसटीला मिळालेला नाहीये. आणि ह्या परतावा मिळत नसताना एकीकडे तुम्ही एसटी फायद्यात आली म्हणता, इकडे 15% दरवाढ करता. म्हणजे निवडणुका गेल्या, भाडेवाढ आली असं तुम्हाला म्हणायचंय. एकीकडे कर्मचाऱ्यांना 4-4, 6-6 महिने पगार नाहीये. ड्रायव्हर आणि कंडक्टर वेट बिगारासारखे काम करतात. पगार किती त्यांना विचारा ड्रायव्हर्सला आणि कंडक्टर्सला. वेट बिगारासारखे काम करतात. गाड्यांच्या काच नाहीये, गाड्या खडखड करतात, गाड्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत, सीट नीट नाहीये. अशा प्रकारची एसटीची स्थिती आहे. आणि अशी असताना हे सगळे मंडळी ते दुरुस्त करण्याच्या ऐवजी भाडेवाढ करतायत, खाजगी बसेस इथं आणतायत. खरं तर प्रायव्हेट बसेस, आजच मी कुठेतरी ऐकलं की अजितदादांनी ठीक आहे, मी उत्तर घेतो. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला त्यांना पण वेळ द्यावा लागेल. हा, उत्तर द्या. अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेत. आता कसं आहे की दानवे साहेब जे बोलतायत की त्यांनी जे पेपर वाचून दाखवले, अहो ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार बोलता तेव्हा तो भ्रष्टाचार झाला पाहिजे ना. जो सरकार बदलतं, नवीन सरकार येतं, तेव्हा जुन्या गोष्टीवर परत चर्चा होते, त्या करायच्या की नाही ते ठरवलं जातं आणि मग त्याच्यातून निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे याच्यात नवीन काय नाही. आणि डॉक्टर राजू वाघमारे जेव्हा बसतात बोलायला, आज इतकी वर्ष डिबेटला,
तर मी पूर्ण अभ्यास करूनच बसतो दानवे साहेब. त्याच्यामुळे तुम्ही कितीही वाचून दाखवून प्रयत्न केला की आमचा निर्णय कॅन्सल झाला, तर तो आमचा निर्णय आहे महायुतीचा. आणि सरकार बदलल्यावर प्रत्येक निर्णयाचा फेरविचार करतं नवीन सरकार आणि त्याच्यावर निर्णय घेतं. त्याच्यामुळे याच्यात नवीन असं काही नाही. प्रश्न नंबर 2 की त्यांनी जे सांगितलं की त्यांनी, बरं झालं ते विरोधी पक्ष नेते आहेत, उभाटाचे मान्यवर नेते आहेत, त्यांनी ते बरं झालं सांगितलं की महिलांना अर्धी तिकीट दिली, ज्येष्ठांना फुकट प्रवास दिला. म्हणजे यांना, ज्या महिलांना आम्ही ज्या सवलती दिल्या, ज्येष्ठांना ज्या सवलती दिल्या, त्या सवलती महाविकास आघाडीला आणि उभाटाला मान्यच नाहीत. त्यांची इच्छा आहे की महिलांनी पूर्ण तिकीट द्यावी, त्यांची इच्छा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण तिकीट द्यावी. मला बोलू द्या आता. त्याच्यामुळे यांच्या इच्छा त्या आहेत की लोकांनी पैसे द्यावे, लोकांना सवलत दिलेली उभाटाला मान्य नाही. महिलांनी लक्षात ठेवा, सगळ्या लाडक्या बहिणींनी, एकनाथ शिंदेनी तुम्हाला अर्ध्या तिकिटाचा प्रवास दिलेला, तो प्रवास सगळं उभाटाला मान्य नाही, उभाटाला मान्य नाही, दिले, लक्षात घ्या. सुविधा दिल्या, तिथं सवलत दिली, पण बाकी एसटीची जी अवस्था आहे त्याचं काय? मग त्या एसटीची अवस्था बघवत नाहीये. नाही, त्या अवस्थेसाठी मृत्यूचे सापळे झाले जणू काही. त्या अवस्थेसाठीच सरकार फंड देत आहे, त्याच्यावर सकारात्मक चर्चा चालू आहे. ही भाडेवाढ जी आहे त्याच्यातला जो भाग आहे तो त्याच गोष्टीसाठी वापरला जाणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी होतात. आज 7वां वेतन आयोग देणार का आता कर्मचाऱ्यांना? तुमच्याकडे पैसे येणार आता एवढे सगळे? आता त्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते आणि या परिवहन मंत्री जे आहेत ते आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. मी छोटा एखादा सहकारी आहे त्यांचा, ठीक आहे, मला मी समजू शकतो. मी तुम्ही तर डिक्लेअर करू शकत नाही, कारण मंत्री महोदय असते तर मी हमखास त्यांना विचारलं असतं की सांगा, महाराष्ट्राला सांगताय का. पण शेवटची कमेंट, दानवे साहेब, शेवटची कमेंट, अपेक्षा तुमची काय या सगळ्यामधली? वेळ माझा संपलाय, वेळ संपलाय माझा. 30 सेकंद, शेवटची कमेंट. नाही, माझं म्हणणं असं आहे की आता सरकारच्या या धोरणामुळं खाजगी वाहतूक वाढते, इलिगल प्रवासी वाहतूक केली जाते, ऍक्सिडेंट होतात, लोकांचे जीव जातात. नाही जरी म्हणलं तरी एसटीची एक विश्वासार्हता असती, एसटी मध्ये प्रवास करण्याची एक विश्वासार्हता असती, हे कबूल केलंच पाहिजे. ही प्रायव्हेट बसेस एसी चांगलं देतात, याच भाड्यामध्ये देतात. तुम्ही कट झाला होता तेव्हा त्यांनी तुमच्यावर आरोप केला, ते असं म्हणताय की तुम्हाला सुविधा ज्या दिल्या महिलांना त्या मान्य नाहीयेत. तो विषयच कुठे आला याच्यात एसटीचा मुद्दा आला. आम्ही कुठे महिलांच्या विषयी बोललो तरी का? कुठून कुठे नेतात हे? विषयावर या ना, तुमच्या मुद्द्याच्या विषयावरच बोलतोय. तुम्हाला पटलेलं नाही की महिलांना आम्ही सवलत दिली, उभाटाला पटलं नाही की आम्ही ज्येष्ठांना सवलत दिली. हे तुम्ही सांगितलं चॅनलवर. बरं झालं दानवे साहेब की तुम्ही सांगितलं की महिलांची सवलत हाफ तिकीटची तुम्हाला मान्य नाही, ज्येष्ठांना तुम्ही आम्ही सवलत दिली ती मान्य नाही. हे बरं झालं तुम्ही बोललात ते की तुम्हाला पोटात दुखतंय त्याच्याबद्दल. शेवटची कमेंट प्लीज, मध्ये त्यांचं पूर्ण. बाबा, मी असं म्हणलो की एवढ्या सवलती दिल्या आहेत, त्याचा परतावा राज्य सरकारने एसटी महामंडळ, जरा वाघमारे साहेब जरा कान नीट ठेवा, जरा उगाच कुठेही नका जाऊ. नाही, आम्ही देतोय, आम्ही 360 रुपये 360 कोटी देतोय, त्याच्यातले 300 दिले, 60 कोटी बाकी आहे. त्याच्यासाठी सकारात्मक चर्चा करू आणि सगळा निधी देऊ. आम्ही कुठेही एसटी महामंडळाचं नुकसान करणार नाही. महायुतीचं सरकार त्यांच्या बरोबर आहे, कर्मचाऱ्यांबरोबर आहे आणि लालपरीने जाणाऱ्या जनतेबरोबर. ठीक आहे, शेवटची कमेंट, शेवटची 20 सेकंद आहेत फक्त. शिंदे साहेब प्लीज. माझं म्हणणं असं आहे की आजाराची चर्चा खूप सुंदर झाली, दोन्ही पार्ट्यांमध्ये झाली. उपाय कधी होणार, मला हा प्रश्न खरं कर्मचाऱ्यांच्या वतीनं विचारायचा आहे. मी 1 मिनिटामध्ये उपाय सांगतो. सगळ्यांना एसटीचं चांगलं करायचंय, एसटी कर्मचाऱ्यांचं चांगलं करायचंय. नुकतीच वेतनवाढ झाली, त्याच्या फरकाचं काय नाही. आम्हाला 5 हप्ते दिले, पुढच्या महिन्यापासून आमचा पगार कमी होणार आहे. भाडेवाढ झाली, त्या 5 रुपयाच्या पटीत आता करायचं वाघमारे साहेबांनी मान्य केलेलं आहे. परंतु माझी विनंती सरकारला आणि विरोधी पक्षालाही अशी आहे
की फक्त प्रवासी कर माफ करा, इंधनाचा अधिभार माफ करा आणि टोल टॅक्स मधून जर एसटीला वगळलं तर आमच्या लालपरीच्या सेवकांना चांगले दिवस येतील. 95 पूर्वी राज्य सरकार एवढा आम्ही पगार घेत होतो, आमचं वेतन चांगलं होईल. फक्त या 3 बाबीमधून जर सूट दिली तर एसटीला सोन्याचे दिवस येतील, आमचा नक्कीच. पगारही चांगला होईल. आणि संदीपजी शेवटची माझी कमेंट पण मी देतो आणि कार्यक्रम संपवतो मी, कारण मला प्रेक्षकांचं सुद्धा मत जाणून घ्यायचं आहे. सरकारला अच्छे दिन आलेत, महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला अपेक्षेच्या पलीकडे दिलंय. आता तुम्ही या एसटीला लालपरीला द्या, इथल्या सामान्य जनतेला सुविधा द्या आणि जो कष्टकरी आहे त्याच्या सुद्धा खिशात 4 पैसे द्या, त्याच्या कष्टाचं मोल द्या. ही अपेक्षा व्यक्त करून आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पण प्रेक्षक हो, तुमचं काय मत आहे? तुमचं मत सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर एसटीची भाडेवाढ गरजेची वाटते का? प्रेक्षकांचं काय मत आहे? सध्याची जी स्थिती आहे एसटीची याच्याबद्दल 29% लोकांना वाटतंय फक्त होय, तर 71% लोकांना वाटते नाही. तुम्ही सुविधा द्या, मग भाडेवाढ करा. भाडेवाढ केली तर सुविधा द्या, ही लोकांची भूमिका आहे. आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.